आता म्हणाल की प्रेक्षकांशिवाय नाटक असू शकत नाही, पण रंगभूमीवरती अशा एक भिंती बांधल्या गेल्यात. म्हणजे प्रायोगिकवाल्यांची एक अडचण अशी होती की आपलं नाटक लोकांना कळतंय म्हटलं की त्यांना वाईट वाटायचं की अरे बापरे, म्हणजे असं कसं काय वगैरे. तर तुम्ही एक असं त्यातलं एक प्रारूप असात की प्रायोगिकवालेही तुम्हाला आदर्श म्हणतात, लोकरंगभूमी त्यातलेही म्हणतात, तुम्ही दादू इंदुरीकर पण तुमच्याबरोबर त्यांनी कधी काम केलेलं आहे, आणि व्यावसायिक हे हे कसं काय जमलं, म्हणजे काय त्याचं इंगित काय? मी आता तू प्रश्न विचारलास म्हणून त्याचं उत्तर देतं. मी कुठेतरी तेंडुलकरांची नटी होते, म्हणजे 21व्या वर्षी मी बाई झाले. 21व्या वर्षीपासून तेंडुलकर मला बाई म्हणायला लागले आणि बाकी सगळेजण बाई म्हणायला लागले. मी त्याचं पहिलं नाटक केलं श्रीमंत, त्यांचं पहिलं माझं पहिलं दिग्दर्शक म्हणून, आणि त्यात काम केलं. आणि मी खूप वर्ष तेंडुलकरांची नटी होते, पण मग मी पिएलांची पण नटी झाले, कळलं की नाही. आणि मला वाटतं हे मिक्सचर मला माझ्या खूप उपयोगी पडलं, कारण पिएलांच्या बरोबर फक्त मी नव्हे, आम्ही सगळी मंडळी सहवासात असणं, त्यांच्या नाटकाच्या तालमीच्या वातावरणात असणं आमच्यापासून अजिबात भिन्न. आपण तो उत्सव होता, आणि त्यात नातं जोडणं म्हणजे काय हे इतकं जबरदस्त कळायचं की मग आपण नाही, हे आम्ही इतकंच करणार नाही, निश्चित करा, थिएटर ऑफ द ॲब्सर्ड केलंच पाहिजे, तेही आम्ही केलं. पण मग ते बंदिस्त छोट्या एवढ्याच्याच ह्याच्यात करायचं, तोही एक्सपिरियन्स अतिशय महत्त्वाचा. पण त्याच्यासाठी 1000 लोक येतील असं कधी डोक्यातच आणायचं नाही, पण 1000 लोक आणून सुद्धा रंगभूमी करता येते अतिशय दर्जेदार. मला तर असं वाटतं पिएलांच्या बरोबर मी अगणित वेळा त्यांचं बटाट्याची चाळ पाहिलं असेल, कारण सुनीता आम्ही सतत बरोबर असतो. आणि माझ्या मते थिएटरचा एवढा एनरिचिंग एक्सपिरियन्स मिळणं विरळ. वन मॅन शो म्हणजे तुम्ही काही म्हणा, पिएल नट म्हणून कसे होते, त्यांची पद्धत होती, पण त्या पद्धतीचाही कुठंतरी माझ्यावर असर होता, कळलं ना. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी एक किस्सा सांगू का, ज्यात दळवीचं बरोबर होतं. संध्याच्या ह्या तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलं असेल. त्याच्यामध्ये शेवटी नाना आणि नानी हे एकटेपणाने गोळ्या घेतात आणि आत्महत्या करतात. म्हटलं दळवी, आत्महत्या ही तरुण मंडळी करतात हो, म्हातारी मंडळी करताना मी कधी ऐकलं नाही आहे. आणि मग नको ते काय आहे ते, मग त्यांनी काय करावं. म्हटलं काय नाही, ते जसं आत्तापर्यंत एक मुलगा अमेरिकेत जाऊन राहिला, एक मुलगा गेला, एकटे पण आहेच, ते आता आणखीन वाढलं आहे. पण ते त्या आधीच्या एकटेपणामध्ये चिमणीने घरटं बांधलंय, तिला यावेळेला किती मुलं होतील, पोरं होतील, याबद्दल जसा विचार करतात तसा करत बसतील. आणि तिथे आपण पडदा पाडूया की ते पुन्हा चिमणीने घरटं बांधलं वगैरे असं. तर ते म्हणाले काय बाई, हे तुमचं रंगायनी खाके आहे, तुम्ही काय करताय, एक्सक्लेमेशन मार्क करून त्याचं इंटरप्रिटेशन लोकांच्या वगैरे सोडताय. तुम्ही शिवाजी मंदिरमध्ये आहात, माझा ऐका, तुम्ही त्यांना मारा. म्हटलं फुलस्टॉप येऊन द्या तुम्ही, म्हणजे लोक सन्न होतं. म्हटलं ते मरतील कसे. मग शेवटी मी आणि माधवनी मजा रे विक्रमा, आम्ही मग ते इच्छामरण, मग ते इच्छामरण असं असतं ना, काही माणसं मला माहिती आहेत की, तर आता हा मोठा मुलगाही निघून गेला म्हणून नाना गोळी घेतात आणि तिच्याही चहात टाकतात, चहात किंवा दुधात रात्रीच्या वेळेला. आणि मग ते काहीतरी रेडिओ ऐकत असताना ही येते आणि ही पण गोळी टाकते, माहीत नाही की त्यांनी टाकलेली आहे म्हणून, दुधातनं गोळी घेतात ते, आणि त्यातून ओव्हरडोस होतो आणि ते मारतात. असं आम्ही आमचं समाधान करून घेतलं. पण त्याचा परिणाम मात्र काय स्टनिंग झाला. म्हणजे नाना आणि नानी गेले, कसे गेले हे आम्ही उद्गार चिन्हासारखं ठेवलं होतं,
त्यांनी आत्महत्या केली की त्यांना इच्छा मरण आलं की चुकीने गोळ्या जास्त पडल्या ते प्रेक्षकांनी ठरवावं. पण ते गेले. या फुलस्टॉपमुळे काय लोक हादरायचे बापरे. तर त्यात दळवीला आपण मानलं की यांनी मला कुठंतरी माझ्या इंटेलेक्च्युअल ॲनालिटिकल मोडमधनं बाहेर काढलं आणि मी गेले बाहेर. पण तुम्ही सांगत होता तसं ही मंडळी शेवट बदलायची कधी कोणी नाही म्हटलं किंवा असं असं कधी असायचं असं की नाटकाचा हा निर्णय तुमचा असं असायचं ते? नाही, दळवींचं आणि माझं खूप पटायचं. त्याचं एक कारण ते राष्ट्रसेवा दलात माझे जिल्हा प्रमुख होते तेव्हापासूनची माझी आणि त्यांची. आणि त्यावेळेला मी त्यांना नेहमी सांगायची जिल्हा प्रमुख असताना मी काहीतरी 12 वर्षाची आणि दळवी इतके हँडसम होते. गुलाबी 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 घारे घारे डोळे आणि जिल्हा प्रमुख फारच आमचे चांगले. ते मी त्यांना म्हणायचे तेच अजूनपर्यंत चालू आहे. दळवींचा स्पॅनच मला स्टनिंग वाटायचं. त्यांची सामाजिक जाणीवा, त्यांच्या राजकीय जाणीवा, नैतिक जाणीवा हे इतक्या शार्प होत्या आणि माणसांविषयी अतिशय कुतूहल त्यांच्या. हा बसला इथे आत 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 डोकावून असे पापुद्रे 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 काढत जायचं. आणि कादंबरीचा स्पॅन त्यामुळे तुम्हाला खूप खेळायला मिळायचं त्याच्याबरोबर. त्यांच्याबरोबर काम करणं वॉज अ डिलाईट. त्यांची म्हणून सगळी नाटकं आमची चिक्कार चर्चा होत असत. एकच नाटक ज्यात मी खूप रंजित झाले होते फक्त दळवींवर नव्हे. दळवींनी माझं ऐकलं. मी प्रेक्षकांवर भयंकर चिडले होते. मध्यमवर्गीय प्रेक्षकांवर. जो माझा प्रेक्षक होता त्यावेळेला. अहो ही सावित्री हे नाटक त्यातली ती मुलगी अतिशय हुशार आणि म्हणून ती आपल्या कामात वरवर वर चढते. त्या नवऱ्याचा प्रॉब्लेम होतो कारण आपल्यापेक्षा ही बायको वरचढ होते म्हटल्यावर तो प्रोफेसर असतो तो कुडतो. तर तिचा काही दोष नाही. दोष त्याचा आहे ना. आणि आपला एक मुलगा 15-16 वर्षाचा आहे त्याला पण सतवतो बघ तुझी आई अशी. आणि शिकवले त्यानेच तिला. तिने म्हणजे हे सगळं मराठी लोकांचं असं माझं म्हणणं की नाही आमच्या मुली शिकल्या पाहिजेत पण शेवटी वेळ आली की त्याने स्वयंपाकघरातच राहिलं पाहिजे. तर ते ती करत नाही. ती स्वयंपाकघराचं ही करते तारेवरची कसरत करून. आणि का हा गृहस्थ त्या बाईला एकटं सोडून मुलाला घेऊन निघून जातो. आणि कुठे जातो? तिच्याच आत्याकडे. आणि आत्या त्याला घेते. हो ग बिचारा ही अशीच. म्हणजे हे झालं. त्याच्यानंतर ती एकाकी पडते आणि तिचाच बॉस आहे त्याच्या जाळ्यात फसते. माझ्या मते फसते म्हणजे की काहीच आधार नाही म्हटल्यावर त्यांनी आधार. त्याचंही लग्न झालेलं आहे. हा बॉस तिच्याबरोबर 8 वर्ष राहतो तिच्या घरात. आणि मग पुन्हा आता मुलीचं लग्न होणार तर ते हे असं लफडं असलं की मग त्या मुलीचं लग्न कसं म्हणून पुन्हा बायकोकडे जातो. बायको त्याला घेते परत. म्हणजे चुकलं समजा मध्यमवर्गीय नैतिक दृष्टीने 3 लोकांचं. एक त्या शामूचं सुद्धा. शामू म्हणजे तिचा नवरा. कोणी हा गधडेपणा सांगितला होता तुला की बायकोला हुशार आहे तूच शिकवलेस ना मग तिची हुशारीने तिचे पैसे कमवते तर कमवू दे ना तुला. तिला ते समाधान मिळून दे. म्हणजे हा त्याचा दोष. आणि निघून जातोयस तू मुलाला घेऊन निघून जातोय. तो नवरा तसाच दुसरा आलेला तिचा बॉस जो पुन्हा आणि ती बायको त्याला घेते परत. 3 लोकांमध्ये मराठी समाजामध्ये 2 पुरुष मोकळे होतात आपापल्या पद्धतीने. ही अडकते. माझ्या दृष्टी अधांतर हे कादंबरीचं नाव आहे. त्याचा अर्थ तो म्हणा नाही तसा नाही अर्थ. म्हटलं मग कसा अर्थ? अहो काय मला असं वाटतं की ती एकाकी जी राहते ना त्यातनं ती कॉलगर्ल होते. कॉलगर्ल होते? हो तिचं शेवटी तेच ना. ते म्हणजे तिला काहीच झेपलं म्हटलं झेपलंय सगळं तिला.
तुम्ही मराठी समाजातलं सुशिक्षित बाईनी नोकरी म्हणजे तुम्हाला तिला शैक्षणिक स्वातंत्र्य द्यायचं, तिला प्रोफेशनल स्वातंत्र्य द्यायचं, नैतिक स्वातंत्र्य एवढं सुद्धा नाही, ते फक्त पुरुषांपुरतं तुमचं. ते म्हटलं मी नाही तिला वेश्या करणार. मग तुम्ही काय करणार म्हटलं, तिला तशीच अधांतरी ठेवणार. अहो नाही आवडलं प्रेक्षकांना. 2 अंक अगदी चवीनी पाहिले. तिसऱ्या अंकात ती एकटी उभी आहे असं म्हटल्याबरोबर तिसरा अंक, फक्त तिसरा अंक, त्यातली शेवटची 10 मिनिटं धाडकन असं नाटक कोसळायचं. त्यावेळी म्हणाल तिला तुम्ही करा कॉलगल, लोकांनाही वाटतं की तिला शिक्षा झाली पाहिजे. मी आता सांगताना मजा वाटते पण तेव्हा भयंकरता. मग शेवटी म्हटलं ठीक आहे, मी तिला कॉलगल नाही करणार, तिला दुःखी करून मी तिला मारूनच टाकते. म्हणून मग मी तिला मारली म्हणजे कशी मारली, अशी तिने काय आत्महत्या वगैरे नाही केली, तर ती खिडकीतनं खाली पडली आणि मग त्याच्याबरोबर नाटक पण खिडकीतनं खाली पडलं. असे किस्से पण ते वॉज सो हार्टनिंग. पण तुम्ही त्या अर्थाने स्त्रीवादी भूमिका घेऊन वगैरे असं कधी झालं नाही का? त्यावेळेला ते फॅशनेबल होतं, म्हणजे असं काहीतरी करणं वगैरे वगैरे. स्त्रीवादी राजकीय माझे सगळे आहेत ना, खूप मित्रमैत्रिणी आहेत माझे, मी कधीही त्या बाजूला गेले नाही. कारण माझ्या मते कुठचाही एक इश्यू घेऊन त्याच्यासाठी नाटक रचणं ह्याच्यावरच माझा विश्वास नाही. कारण मग देन यू आर युझिंग प्ले ॲज अ सबस्टिट्यूट. तुम्ही प्लॅटफॉर्मच्या ऐवजी थिएटरचा उपयोग करताय आणि त्याचा वास येतो. राजकीय तुमची जी भूमिका आहे त्याचा वास येतो. दळवींच्याकडे ते अजिबात नव्हतं. ते राजकीय दृष्टीने अतिशय अलर्ट होते, पण त्यांच्या भूमिकांना माझ्या मते, मला जेव्हा त्रिपुरारी शर्मा या सगळ्या मुली माझ्या आजूबाजूच्या, त्यांनी मला कित्येकदा विचारलं की विजयाजी आपने कभी नहीं किया, you know, being a woman and a liberated woman, didn't you think you should take on an issue? म्हटलं मी केलेली प्रत्येक भूमिका ही वुमन सेंट्रिक आहे. तीच बोलते वुमनहूड विषयी. पुरुष हे माझ्या मते अतिशय ज्वलंत असं नाटक आहे. स्त्रीविषयक रेप या गोष्टी लोक गलबलून जायचे, कारण रेप हा इश्यू नव्हता. पौरुष आणि त्यातली वृत्ती आणि स्त्रीत्व आणि त्या मुलीची झालेली, स्त्रियांनी पण केलेली किंवा स्त्रियांनी अधिक केलेली वाताहात, हे सगळं डोळ्यासमोर घडत होतं. काय लोक हलून जायचे. तुमच्यापैकी कोणाला पुरुष नसेल ना पाहताना. 16 वर्ष चाललं होतं ते, बापरे. पण that's how I look at it.